प्रशासनात बसलेल्या अधिकाऱ्यांनो, तुमचा जन्म शेतकरी कुटुंबातलाच ना. तुम्ही ज्या खुर्चीवर बसलात आज अधिकारी म्हणून, पण तुम्ही जिथून आला आहात, तुम्ही शेतकरी बापाच्या पोटालाच जन्माला आलात ना. तरी पण तुम्हाला शेतकऱ्याच्या व्यथा का कळत नाहीयेत? राजकारण्यांनो, तुमचा बाप पण शेतकरी आहे हो. तुम्ही पण या मातीमधूनच आलेला आहात, या शेतीमधूनच जन्मलेला आहात. मग तुम्हाला या शेतकऱ्याच्या परिस्थितीची जाण का नाहीये? तुम्ही आम्हाला सन्मान म्हणून आमचा पुरस्कार देऊन गौरव करता. युवा शेतकरी पुरस्कार द्यायचा आणि त्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची. तुम्हाला लाज कशी वाटत नाही हो? या शेतकऱ्यांच्या व्यथा तुम्हाला कधी कळणार आहात? त्या बुलढाण्यातल्या शेतकरी कैलास नागरे यांनी आत्महत्या केली. का केली? की शेतीला आम्हाला पाणी पाहिजे. आम्हाला तुम्ही जर बारमाही पाणी दिलं तर आम्हाला कोणापुढे हात पसरायचीच गरज लागणार नाही हो. आणि तुम्ही पाणी नाही दिलं तर आम्ही वैफल्यग्रस्त होऊ आणि आम्हाला मरण्याशिवाय पर्यायच नाहीये. आणि तुम्ही म्हणता वैयक्तिक कारणामुळे आत्महत्या केली असेल. 1000 वेळा आंदोलनं केली, 1000 वेळा गोष्टी तुमच्या समोर मांडून मांडल्या, तरी पण तुम्हाला घाम कसा फुटत नाही? सुधरा हो. तुम्ही ज्या मातीतून आलात, ज्या शेतकरीच्या बापाच्या पोटाला जन्म घेतला, फक्त तुम्हाला खुर्ची भेटली म्हणून तुमचं जर मत बदलत असेल आणि काम करण्याची वृत्ती संपत असेल तर धिक्कार आहे तुमचा. या राज्य शासनाचा धिक्कार जाहीर निषेध करावा तेवढा कमी आहे. तुमचा अंत्यसंस्कार केला तरी आमचा कैलास नागरे परत येणार आहे का? अहो सुधरा आता तरी. त्या बलिदानाला पाणी सोडून एक श्रद्धांजली अर्पण करायचा प्रयत्न करा. कैलास नागरेंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आहे. मी आशा करतो आता तरी प्रशासनाला जाग येईल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती तुम्ही थोडं तरी अनुकूल व्हाल.